विचार करा, सकाळी उठून नेहमीप्रमाणे शेतावर गेलात. ज्या मातीत 3 पिढ्यांनी घाम गाळलाय तिथे अचानक एक अनोळखी व्यक्ती उभी आहे. बापरे. हो ना. आणि तिच्या हातात कोर्टाचा एक कागद आहे आणि ती व्यक्ती म्हणतीये की ही जमीन आता माझी आहे. आणि सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे या कोर्टाच्या केसबद्दल आजवर काही माहितीच नव्हती. अगदी अंगावर काटा आणणारा प्रसंग आहे हा. नक्कीच. हे ऐकायला एखाद्या चित्रपटासारखं वाटत असलं ना, तरी अनेक सामान्य माणसांच्या आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत हे रोज घडणारं भीषण वास्तव आहे. यालाच कायद्याच्या भाषेत एकतर्फी निकाल म्हणतात. बरोबर. आज आपण याच विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. हा निकाल परस्पर कसा लागतो, समन्स किंवा नोटीस लपवून फसवणूक कशी केली जाते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नुकताच आलेला सुप्रीम कोर्टाचा एक ऐतिहासिक निकाल. हो, ज्याने खूप मोठा बदल घडवलाय. अगदी, ज्याने हा लपाछिपीचा खेळ पूर्णपणे बदलून टाकला आहे. त्याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी भविष्यातही कामी येईल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. नक्कीच. हा विषय खरोखरच प्रत्येकाच्या अस्तित्वाशी आणि अधिकारांशी जोडलेला आहे. जेव्हा आपण न्यायाची अपेक्षा करतो ना, तेव्हा न्यायव्यवस्थेचा एक अत्यंत मूलभूत नियम असतो. कोणता नियम? तो म्हणजे दोन्ही बाजू ऐकून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय दिला जाऊ नये. बरोबर, तो नैसर्गिक न्याय आहे. अगदी. पण दुर्दैवाने वास्तवात गोष्टी नेहमीच इतक्या सरळ नसतात. कधी अज्ञानामुळे तर कधी जाणीवपूर्वक केलेल्या फसवणुकीमुळे असे एकतर्फी निकाल लादले जातात आणि लोकांच्या हक्काच्या जमिनी हिरावल्या जातात. हो ना. म्हणजे कसं आहे ना, आपण नेहमी असं गृहीत धरतो की कोर्टात एखादी केस गेली की दोन्ही बाजूंचे वकील उभे राहतील, युक्तिवाद होईल, पुरावे तपासले जातील. पण एकतर्फी निकाल किंवा ज्याला एक्स पार्टी डिक्री म्हणतात, हा प्रकार नक्की काय आहे? हे परस्पर कसं काय होऊ शकतं? या कायद्याच्या मुळाशी जाण्यासाठी आपल्याला थोडा इतिहास आणि कायदेशीर तर्क समजून घ्यावा लागेल. अच्छा. जेव्हा न्यायालये काम करू लागली तेव्हा एक मोठी अडचण समोर येऊ लागली. लोक मुद्दाम कोर्टात हजर राहायचे नाहीत. म्हणजे वेळ काढण्यासाठी? नेमकं तेच. एखाद्यावर दावा ठोकला की तो तारखांवर तारखा पाडायचा, वेळ काढायचा, जेणेकरून केस वर्षांवर्ष चालत राहील. यामुळे ज्याच्यावर खरोखर अन्याय झालाय त्याला न्याय मिळायला प्रचंड विलंब व्हायचा. हे तर आजही बघायला मिळतं. हो. आणि म्हणूनच दिवाणी प्रक्रिया संहिता 1908, ज्याला आपण CPC 1908 म्हणतो, ती तयार करताना काही विशेष तरतुदी करण्यात आल्या. न्याय व्यवस्थेला कुणीही ओलीस ठेवू नये, हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. पण मग यासाठी काही ठराविक वेळ दिलेला असतो का, की नोटीस आल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी हजर राहावं लागतं? नाही. इथंच एक अत्यंत महत्वाचा फॅक्ट आहे. जेव्हा एखादी व्यक्ती कोर्टात दावा दाखल करते तेव्हा कोर्ट दुसऱ्या बाजूला म्हणजेच प्रतिवादीला नोटीस पाठवते. बरं. समन्स मिळाल्यावर सामान्यतः स्वतःचे लेखी उत्तर देण्यासाठी किंवा बाजू मांडण्यासाठी 90 दिवसांची मुदत दिली जाते. 90 दिवस म्हणजे पुरेसा वेळ असतो तर? हो. हे 90 दिवस यासाठी दिले जातात जेणेकरून संबंधित व्यक्ती कायदेशीर सल्ला घेऊ शकेल, आपला वकील नेमू शकेल आणि आवश्यक ती सर्व कागदपत्रे गोळा करू शकेल. पण अडचण तेव्हा सुरू होते जेव्हा हे 90 दिवस उलटून जातात आणि ती व्यक्ती कोर्टाची पायरीत चढत नाही. ओके. म्हणजे 90 दिवस उलटून गेले आणि ती व्यक्ती गेलीच नाही. मग पुढे नक्की काय होतं? त्यासाठी कोणता विशिष्ट नियम आहे? होय. आणि इथेच कायद्याचा तो कळीचा टप्पा येतो, जो आपण क्रमाने समजून घेतला पाहिजे. दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 मधील ऑर्डर 9 रूल 6 यामध्ये याची सविस्तर मांडणी आहे. ऑर्डर 9 रूल 6. बरं. आता आपण नेहमीच्या क्रमाने हे पाहूया. सर्वात आधी कायदेशीर तरतूद काय आहे. या कायद्यानुसार जर कोर्टाने रीतसर समन्स पाठवले आहेत, ते प्रतिवादीला मिळाले आहेत, हे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे, तरीही तो प्रतिवादी कोर्टात हजर राहिला नाही, तर कोर्ट त्या खटल्याची एकतर्फी सुनावणी सुरू करू शकते. बरं. म्हणजे कायदेशीर तरतूद अशी आहे की गैरहजर राहिल्यास एकतर्फी सुनावणी होईल. पण याचा सोपा अर्थ काय काढायचा? याचा अतिशय सोपा अर्थ असा की कोर्ट आता दुसऱ्या बाजूची म्हणजेच प्रतिवादीची वाट पाहणं कायमचं थांबवेल. म्हणजे संधी संपली. अगदी. जो दावा दाखल करणारा व्यक्ती कोर्टात हजर आहे, फक्त त्याचेच पुरावे, त्याचीच कागदपत्रे आणि त्याचाच युक्तिवाद ऐकून केस पुढे चालवली जाईल आणि निकाल दिला जाईल. आणि सर्वात महत्त्वाचा तिसरा टप्पा
याचा सामान्य माणसाला किंवा एखाद्या सामान्य शेतकऱ्याला काय फरक पडतो? खूप मोठा आणि गंभीर फरक पडतो. विचार करा, गावाकडे एखाद्या सामान्य शेतकऱ्याच्या हक्काच्या सातबारावर कुणीतरी खोटा दावा ठोकला आहे. पण गावाकडचं राजकारण, पोस्टमनशी संगनमत किंवा साधे कायदेशीर अज्ञान यामुळे त्या शेतकऱ्याला ती नोटीस मिळालीच नाही अरे बापरे. किंवा त्याला त्याचं गांभीर्य समजलं नाही. पण कोर्टाच्या रेकॉर्डवर मात्र नोटीस बजावली अशी नोंद झाली. अशा वेळी ऑर्डर 9 रूल 6 नुसार केस एकतर्फी चालते आणि त्या शेतकऱ्याच्या जमिनीवर त्याला काहीही माहिती नसताना परस्पर गला येऊ शकतो. हे तर खूपच भयंकर आहे. हो ना. तो बिचारा शेतात राबत असतो आणि इकडे कोर्टात त्याच्या जमिनीचा निकाल दुसऱ्याच्या बाजूने लागत असतो. थांबा, एक सेकंड थांबा. इथेच तर मुख्य गोम आहे. मला हे अजिबात समजत नाहीये. काय? जर कोर्टाचा शिपाई किंवा गावाकडचा पोस्टमन नोटीस घेऊन जातो आणि त्याची अधिकृत सरकारी नोंद होते, तर मग तो खोटा रिपोर्ट कसा काय देऊ शकतो? हे तर सरकारी रेकॉर्ड आहे ना. मग कोर्टाला का शंका येत नाही? म्हणजे कोर्ट असं आंधळेपणाने कसा विश्वास ठेवू शकतं? अतिशय रास्त प्रश्न आहे हा. आणि वास्तवात काय घडतं हे समजून घेण्यासाठी हाच मुद्दा कळीचा आहे. कागदावरची प्रक्रिया आणि जमिनीवरचं वास्तव यात खूप मोठी तफावत असते. बरं. अनेकदा दावा दाखल करणारी प्रबळ व्यक्ती या प्रक्रियेत फेरफार करते. ती व्यक्ती पोस्टमनला किंवा बेलीफला हाताशी धरते. अच्छा, म्हणजे तिथेच साटोलोटं असतं. होय. नोटीस प्रत्यक्षात त्या शेतकऱ्याच्या घरी नेलीच जात नाही, पण कागदावर मात्र व्यक्ती घरी नव्हती, पत्ता सापडला नाही किंवा नोटीस घेण्यास नकार दिला असा शेरा मारून अहवाल थेट कोर्टात सादर केला जातो. बापरे. म्हणजे कागदावर सगळं कायदेशीर आणि बरोबर दिसतं, पण प्रत्यक्षात त्या बिचाऱ्या शेतकऱ्याला याबद्दल पुसटशी कल्पना नसते. नेमकं तेच. आणि कोर्टाला तो कागद खरा मानावाच लागतो, कारण तो एका सरकारी कर्मचाऱ्यांनी दिलेला अधिकृत अहवाल असतो. खरंच आहे. जोपर्यंत कुणी येऊन त्या अहवालाला आव्हान देत नाही, तोपर्यंत कोर्टाला तो अहवाल खोटा आहे हे स्वप्नातही समजणार नाही. याच भयंकर कारणामुळे अनेक निष्पाप लोकांच्या जमिनी एकतर्फी निकालाने हातातून जातात. पण गावाकडे किंवा सर्वसामान्य लोकांमध्ये यावरून एक गैरसमज खूप पसरलेला असतो. अनेकांना असं वाटतं की कोर्टाची नोटीस आली, आपण ती घेतलीच नाही किंवा घेऊन नुसतीच घरात फेकून दिली, गप्प बसलो आणि कोर्टात गेलोच नाही, तर केस पुढे चालतच नाही, ती केस आपोआप रद्द होते आणि समोरचा माणूस कंटाळून सोडून देईल. हे कितपत खरं आहे? अजिबात नाही. हा एक अत्यंत घातक आणि जीवन उद्ध्वस्त करणारा गैरसमज आहे. अच्छा. कोर्टाची नोटीस फाडून टाकली किंवा दुर्लक्ष केलं म्हणजे प्रश्न सुटत नाही. कोर्टाची वेळ अमूल्य असते. ते अनंत काळ कोणाचीही वाट पाहत नाहीत. बरोबर. जर नोटीस आली आणि दुर्लक्ष केलं तर केस रद्द तर होत नाहीच, उलट एकतर्फी निकाल विरोधात जातो आणि समोरच्या व्यक्तीला जे हवंय ते अगदी सहज एका ताटात सजवून दिल्यासारखं मिळतं. म्हणूनच फसवणूक ओळखणं गरजेचं ठरतं. नोटीस आली की ती गांभीर्याने घेतलीच पाहिजे. अगदी 100%. पण समजा एखाद्याच्या बाबतीत असं घडलंच, त्याला खरोखरच नोटीस मिळाली नाही, पोस्टमनने खोटा अहवाल दिला आणि परस्पर निकाल आला, तर सर्व संपलं का? अशा फसवणुकीच्या वेळी नक्की प्रक्रिया काय असते? काय करता येतं? नाही, सर्व संपत नाही. कायदा अंध नाही. तो अशा फसवणुकीतून बाहेर पडण्याचा मार्गही देतो. त्यासाठी ऑर्डर 9 रूल 13चा आधार घेता येतो. ऑर्डर 9 रूल 13. हो. ज्या अंतर्गत हा एकतर्फी आदेश रद्द करण्याची मागणी कोर्टाकडे करता येते. पण हे समजून घेण्यासाठी एका सामान्य केसची प्रक्रिया कशी चालते आणि एकतर्फी केस कशी चालते यातील फरक किंवा टप्पे समजून घेणं महत्त्वाचं आहे. नक्कीच. मग ही चेकलिस्ट किंवा टप्पे कसे असतात? म्हणजे अगदी सुरुवातीपासून निकाल येईपर्यंत. हो. एक सामान्य केस कशी चालते याचे टप्पे बघा. पहिली पायरी केस दाखल करणे. दुसरी पायरी समोरच्याला समन्स पाठवणे. तिसरी पायरी समोरच्याने कोर्टात हजर राहून लेखी उत्तर देणे. चौथी पायरी कोर्ट इश्यू म्हणजे नक्की कोणते वाद मुद्दे आहेत ते निश्चित करते. पाचवी पायरी दोन्ही बाजूंचे पुरावे देणे. बरं. सहावी पायरी दोन्ही बाजूंच्या वकिलांकडून उलट तपासणी होते आणि शेवटची पायरी युक्तिवाद होऊन निकाल लागतो. पण एकतर्फी निकालात यातील उत्तर देणे आणि उलट तपासणी हे अत्यंत महत्त्वाचे टप्पे वगळले जातात, कारण एक बाजू तिथे नसतेच. म्हणजे हे असं झालं की जणू एखादी मोठी स्पर्धा परीक्षा सुरू आहे. एका विद्यार्थ्याला परीक्षेची वेळच सांगितली नाही, तो बिचारा घरीच बसलाय, आणि दुसऱ्या विद्यार्थ्याने स्वतःचा पेपर लिहून स्वतःच स्वतःला पास करून घेतलं, आणि परीक्षक म्हणतोय दुसरा विद्यार्थी आला नाही म्हणून मी या पहिल्या विद्यार्थ्यालाच पहिला नंबर दिला. अगदी तसंच. हे उदाहरण खूप योग्य आहे.
पण ऑर्डर 9 रूल 13 नुसार तो गैरहजर विद्यार्थी नंतर जाऊन परीक्षकाला म्हणजे कोर्टाला सांगू शकतो की मला परीक्षेचा वेळापत्रकच मिळालं नव्हतं, बरोबर. माझा खोटा अहवाल दिला गेलाय, माझी फसवणूक झाली आहे, त्यामुळे हा निकाल रद्द करून माझी परीक्षा नव्याने घ्या. जर ही फसवणूक सबळ पुराव्यांसह सिद्ध झाली तर कोर्ट तो जुना एकतर्फी निकाल रद्द करतं आणि नव्याने केस सुरू करतं. खूपच छान आणि सोप्या भाषेत ही क्लिष्ट प्रक्रिया समजली. पुढे आपण नुकत्याच आलेल्या सुप्रीम कोर्टाच्या एका अतिशय महत्त्वाच्या निकालावर बोलणार आहोत, ज्याने हा एकतर्फी निकालाचा खेळ पूर्णपणे बदलून टाकला आहे. हो, तो खूप महत्त्वाचा निकाल आहे. पण त्याआधी जर ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर महसूल शाही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर नक्की करा. आपले काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. होय, कारण माहिती असणं हेच फसवणुकीविरुद्धचं सर्वात मोठं हत्यार आहे. नक्कीच. तर आता आपण वळूया त्या बहुचर्चित आणि ऐतिहासिक निकालाकडे. नुकताच 16 एप्रिल 2026 रोजी सुप्रीम कोर्टाचा एक अत्यंत महत्त्वाचा निकाल आला आहे. प्रमोद श्रॉफ विरुद्ध मोहन सिंग चोपडा ही ती केस. या केसने या एक्स पार्टी प्रक्रियेत खरोखरच मोठा बदल घडून आणलाय. पण मला मुळातून समजून घ्यायचंय, या केसची नक्की पार्श्वभूमी काय होती. ही केस खूपच रंजक आणि डोळे उघडणारी आहे, कारण या जमिनीच्या व्यवहाराची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कायदेशीर गुंतागुंतीची पूर्ण कथा दडलेली आहे. अच्छा. जमिनीच्या खरेदी विक्रीचा हा व्यवहार होता. या केसमध्ये एक छोटा पण अत्यंत महत्त्वाचा फॅक्ट असा आहे की हा जमिनीचा व्यवहार एकूण 95,000 रुपयांचा ठरला होता. फक्त 95,000? हो, जुनी केस असते ना. हां. आणि त्यापैकी 90,000 रुपये देऊन जमिनीचा ताबाही देण्यात आला होता. पण जेव्हा प्रत्यक्ष खरेदी खत करून देण्याची वेळ आली तेव्हा मूळ मालकाने टाळाटाळ सुरू केली. म्हणजे पैसे घेतले, जमिनीचा ताबा दिला, पण नावावर करून द्यायला नकार दिला. हे तर गावागावात रोजचं झालंय. मग पुढे काय झालं? मग त्या व्यक्तीने कोर्टात स्पेसिफिक परफॉर्मन्स म्हणजेच करार पूर्ण करून खरेदी खत करून देण्याचा दावा दाखल केला. पण या दाव्यात समोरची पार्टी म्हणजे मूळ मालक समन्स जाऊनही कोर्टात हजरच झाला नाही. अरेच्चा. साहजिकच खालच्या कोर्टाने एकतर्फी सुनावणी सुरू केली आणि दावा करणाऱ्याच्या बाजूने खरेदी खत करून देण्याचा आदेश दिला. पण नंतर समोरच्या पार्टीने अपील करत थेट सुप्रीम कोर्ट गाठलं. बरं. आणि तिथे सुप्रीम कोर्टाने जे निरीक्षण नोंदवलं ते खरोखरच ऐतिहासिक आहे. पण मला इथे एक प्रश्न पडतोय. विचारा. म्हणजे जर समोरचा माणूस कोर्टात आलाच नाही तर खालच्या कोर्टाने निकाल दिला हे एक प्रकारे बरोबरच वाटतंय ना? मग यात चुकीचं काय होतं की हे प्रकरण थेट सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं? वरवर पाहता ते बरोबर वाटतं, पण इथेच न्यायव्यवस्थेची आणि कायद्याची खरी कसोटी असते. सुप्रीम कोर्टाने जेव्हा खालच्या कोर्टाच्या प्रक्रियेचं बारकाईने परीक्षण केलं तेव्हा त्यांना एक अत्यंत भयंकर चूक आढळली. कोणती चूक? खालच्या कोर्टाने दावा करणाऱ्या व्यक्तीला तिचे पुरावे व्यवस्थित सिद्ध करायला लावलेच नव्हते. केवळ समोरचा माणूस आला नाही म्हणून डोळे झाकून याला जिंकून दिलं होतं, आणि हे कायद्याला धरून नाही. म्हणजे कोर्टाने काही तांत्रिक चूक केली होती का? यासाठी नक्की कोणते नियम आहेत? सुप्रीम कोर्टाने कोणता कायदा इथे स्पष्ट केला? इथे सुप्रीम कोर्टाने 2 अत्यंत महत्त्वाच्या तरतुदींचा एकत्रित अन्वयार्थ लावला. म्हणजे ऑर्डर 14 रूल 1 सबरूल 6 आणि ऑर्डर 20 रूल 4 सबरूल 2. बर. आपण नेहमीच्या क्रमाने हे समजून घेऊया. सर्वात आधी कायदेशीर तरतूद बघा. ऑर्डर 14 नुसार जेव्हा एकतर्फी सुनावणी असते ना तेव्हा कोर्टाला मुद्दे किंवा इश्यूज निश्चित करणे बंधनकारक नसते. म्हणजे ते फिक्स करावेच लागतात असं नाहीये? अगदी बरोबर. पण त्याचवेळी ऑर्डर 20 नुसार कोणताही निर्णय देताना त्या निर्णयाचे मुद्दे, ज्याला आपण पॉइंट्स फॉर डिटर्मिनेशन म्हणतो, आणि त्या निर्णयामागची कारणं स्पष्ट असणे कायद्याने बंधनकारक आहे. हे थोडं जास्तच तांत्रिक वाटतंय. मुळात हा ऑर्डर 20चा नियम का बनवला गेलाय आणि याचा सोपा अर्थ काय काढायचा? हा नियम अत्यंत जाणीवपूर्वक बनवला आहे, कारण न्यायाधीशांच्या निर्णयाचा एक तार्किक आधार किंवा पेपर ट्रेल असावा लागतो. म्हणजे उद्या कोणी विचारलं तर सांगता यावं. जेणेकरून उद्या वरच्या कोर्टाला तो निकाल तपासायचा असेल तर न्यायाधीशांनी नक्की कोणत्या कारणांवरून आणि कोणत्या पुराव्यांच्या आधारे निकाल दिला हे कळायला हवं. याचा सोपा अर्थ असा की समोरची व्यक्ती कोर्टात आली नाही म्हणून दावा करणाऱ्याला सगळं आयतं मिळणार नाही. अच्छा. कोर्टाने दावा करणाऱ्या व्यक्तीला हे स्पष्ट करून दिलं पाहिजे की बाबा रे, समोरचा नाही येते ठीक आहे, पण तुला तुझा हक्क किंवा तुझा टायटल सिद्ध करण्यासाठी नक्की काय पुरावे द्यायचे आहेत, हे जे निर्णयाचे मुद्दे आहेत ते कोर्टाने ठरवून दिले पाहिजेत आणि दावा करणाऱ्यांनी ते पुराव्यानिशी सिद्ध केले पाहिजेत. आणि तिसरा टप्पा, याचा सामान्य माणसाला आणि शेतकऱ्याला होणारा फायदा.
आणि पडणारा फरक काय? फरक हा आहे की आता कोणीही उठून एखाद्याच्या सातबारावर खोटा दावा सांगून फक्त पोस्टमनला हाताशी धरून समन्स लपून सहज एकतर्फी निकाल मिळवू शकत नाही. क्या बात आहे. त्यालाही स्वतःचे पुरावे, करारनामे आणि हक्क कोर्टात भक्कमपणे सिद्ध करावेच लागतात. केवळ समोरचा गैरहजर आहे हा काही केस जिंकण्याचा पुरावा होऊ शकत नाही. हे तर अतिशय दिलासादायक आहे, कारण आधी असं वाटायचं की आपण गैरहजर असलो म्हणजे सगळं संपलं. पण आता कोर्टाची आणि न्याय देण्याची जबाबदारी वाढली आहे. नक्कीच. यावरून मला आणखी एक प्रश्न पडतो. मगाशी आपण एका गैरसमजाबद्दल बोललो. तसाच आणखी एक गैरसमज लोकांमध्ये आहे की जर समोरचा कोर्टात आला नाही म्हणजे दावा करणाऱ्याचा विजय पक्का असतो, त्याला काहीच करावं लागत नाही. हे खरं आहे का? हा सुद्धा एक अत्यंत मोठा गैरसमज आहे. समोरचा आला नाही म्हणजे दावा करणाऱ्याचा विजय पक्का नसतो. जर दावा करणारा स्वतःचे पुरावे, स्वतःची कागदपत्रे आणि जमिनीवरील स्वतःचा हक्क कोर्टासमोर सबळ पुराव्यांसह सिद्ध करू शकला नाही, तर एकतर्फी सुनावणी असूनही कोर्ट ती केस सरळ फेटाळून लावू शकते. म्हणजे पुरावे नसतील तर केस जाणारच. अगदी. थोडक्यात सांगायचं तर कोर्टाचे डोळे पट्टी बांधलेले नसतात. समोरचा नसला तरी न्यायदेवतेचा तराजू पुराव्यांवरच चालतो. पुराव्यांशिवाय नुसती गैरहजेरी विजयाची खात्री देत नाही. खरंच हा विषय खूप गुंतागुंतीचा होता, पण या सविस्तर चर्चेतून बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या. आपण आज काय काय पाहिलं याचे एक अतिशय जलद आणि सोपा गोषावारा पाहूया. हो, सांगा. आपण पाहिलं की एकतर्फी आदेश किंवा एक्स पार्टी डिक्री म्हणजे काय आणि ऑर्डर 9 रूल 6 नुसार तो कसा दिला जातो, त्यात फसवणूक कशी होते हे आपण समजून घेतलं. त्यानंतर फसवणूक झाल्यास ऑर्डर 9 रूल 13 नुसार तो निकाल रद्द करण्याची प्रक्रिया पाहिली. बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या 16 एप्रिल 2026च्या निकालानुसार ऑर्डर 14 आणि ऑर्डर 20चा वापर करून समोरचा गैरहजर असला तरी दावा करणाऱ्याला आपले पुरावे सिद्ध करावेच लागतात, हे आपण सविस्तर जाणून घेतलं. एकदम अचूक. न्याय मिळवताना शॉर्टकट चालत नाही आणि फसवणूक झालीच तर तो निकाल रद्द करून मागण्याचा कायदेशीर मार्गही उपलब्ध आहे. हे प्रत्येकाने कायम लक्षात ठेवायला हवं. नक्कीच. ही माहिती अतिशय मौल्यवान आहे. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये नक्की फॉरवर्ड करा, जेणेकरून ही अत्यंत महत्त्वाची कायदेशीर माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत, प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. अगदी बरोबर. तसंच अशाच माहितीपूर्ण चर्चेसाठी व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. आणि हो, पुढील व्हिडिओसाठी कोणते विषय घ्यावेत हे सुचवायला विसरू नका. याच सकारात्मक विचारासह आज आपण इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.